हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आजच्या व्लॉगची सुरुवात होते रात्रीच्या 12 वाजता. मी आहे सध्या मेगडीच्या बाहेर आणि आमचा अचानक भयानक एकदम एक प्लॅन असा बनलेला आहे की आम्ही चाललो आता महाशिवरात्रीची. आजची रात्र विशेष आहे कारण आजची रात्र आहे महाशिवरात्रीची रात्र. डायरेक्ट सिद्धेश्वर मंदिरला जी बारामतीत आहे तिकडे डायरेक्ट महाशिवरात्री रात्री 12 वाजता दर्शन घेणार आहे 12 नंतर. आणि तुम्हाला दाखवतो कसा सीन आहे काय विषय. जातो आता डायरेक्ट दर्शन घ्यायला. बाहेरून आल्या गाईज या बाजूनं यायला लागतं, या रस्त्याने आलो या किंवा इकडून पण येऊ शकता. याकडून आल्या डायरेक्ट बॅक साईडला असा स्टॅच्यू आहे आणि स्टॅच्यूला तुम्हाला अशी लाईटिंग वगैरे दिसते. लाईटिंग केलेली आहे आणि ही कायम नाही का वर्षभर ही चालू असतं. फक्त आत्ता शिवरात्रीमुळं जरा इथं आत्ता माणसं वगैरे आलेले तिकडे बघू शकतो तुम्ही. गाड्या बिड्या आलेल्या आहेत आणि तिकडे मागच्या बाजूला पार्किंग आहे. तिकडे तर अजूनच गाड्या, तिकडे फक्त टू व्हीलर बंदोबस्त केला आहे पोलिसांना. काही विषय नाही, एकदम नाही का उद्याच नियोजन केलं आहे खट्टमध्ये. त्यांना बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत असं लाईनमध्ये जाण्यासाठी सगळ्या भाविक भक्तांना. काही विषय नाही, सगळ्यांना लाईनमध्ये जावं यासाठी बॅरिकेड लावले तिथं असे 4-5 लाईनींचे. महाशिवरात्री उत्सव समिती डेकोरेशन पण केलंय वरती. असं काही विषय नाही. त्यामध्ये आल्यानंतर नाही का तुम्हाला असं दिसल, काही विषय नाही. थिएटरमध्ये समोर तुळशी झाड आहे, आपली तुळस आहे. आणि इकडे दर्शनाच्या रांग, अभिषेक रांग इकडे यासाठी लाईन केलेली. इकडे पूजा भांडार आपलं सामान विमान घेण्यासाठी. आणि यार तिथनं कुठं शिरला तुम्ही नंदी बघू शकता. नंदी केवढा आहे, नंदी चेक करा काय. नंदीची साईज जरी नाही म्हटलं तरी नंदी माझ्या हाईटच्या एवढा नंदी आहे. असं विषय. ही एंट्रन्स आहे, मेन एंट्री इथं नाही. इथनं डायरेक्ट स्ट्रेट आत गेल्यानंतर नाही का, स्ट्रेट आतमध्ये गेल्यानंतर अशी एंट्री. कासो आपण कॅमेऱ्याच्या निदर्शनाखाली आहात. या बाजूला महाकालीचं हे मूर्ती म्हणजे मंदिर आहे आणि या बाजूला नरसिंहलक्ष्मी आहे. परिसरात आल्यावर नाही का एकदम असं निर्मळ आणि शांत वातावरण आहे. काही विषय नाही. इकडं काळभैरव देवता, काळभैरवचे. आणि तसंच या बाजूला परशुरामचे अभिषेक चाललाय त्यांचा आतमध्ये. सगळ्यांचा अभिषेक चालतोय का रात्रीच्या. आतमध्ये त्यांचा अभिषेक चाललाय. प्रत्येकाचा पर्सनलच आहे ना, म्हणजे ते आपलं पे केलेलं आहे. मानाचं झालं सकाळी असेल किंवा झालं पण असेल. खरं पहिला मानाचा असणार. आतमध्ये पण डेकोरेशन केलेलं आहे सर्व बाजूला. एक मिनिट, ते तिथं पिंडीचा एकदाच अभिषेक झाला, नंतर मग बाहेर वगैरे पूजा वगैरे झाली. एवढ्या एरियात पूजा झाली. गाईज महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरीचा हरिनाम सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन आहे. जे नाही का सप्ताह सांगतात ते महाराज इथं बसतात, असं नियोजन आहे. आणि माग ही असं मूर्ती वगैरे आहे आपल्या महादेवाची, त्रिशूळ वगैरे हे सगळं असं आहे. असं नियोजन आहे आणि असं सप्त्याचं नियोजन आहे. महाराज पण आहेत आपल्यासोबत. असं दे चालते काय. असं नियोजन आहे ते दाखवा म्हणलं तुम्हाला. तिकडं पण ह्यांची पण काही मोठा स्वयंपाक बिपाक असतो माहिती ना. सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांची माहिती लावली.
परत गेलतो तिकडं हे करा मस्तानी प्यायला गेलतो मस्तानी प्यायला दिल छान आता काय बरोबर जेवतोय मस्तानी बिस्तानी आपली झाली ना मस्तानी दिल छान त्या पूर्ण ब्रह्म शेजारी तिथं गेलतो शाखा नंबर 2 सगळेच गेलतो काय विषय ना मग शेवती ओमकार कशी होती कुणाला फ्लेवर घेतलेला आपण स्ट्रॉबेरी का ओमकारला स्ट्रॉबेरी मसाला आवडतो ओमकार स्ट्रॉबेरी घेतलेला ऋषीनं कुठं नव्हता घेतला पिटर तू कुठला घेतलेला आलंच नाही का तू का तुला लिहिलं नाही का जाऊ दे मस्त होती तिचं नाव होतं मस्तानी आलोय गाईज मॅगडीला पुन्हा एकदा आज दिनविशेष आजचा म्हणजे आज आहे महाशिवरात्री आज महाशिवरात्री असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये उपवास धरला जातो उपवास धरला जातो किती सकाळी सुरू केला की संध्याकाळी ना सोडत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात असा उपवास असतो त्याच्यामुळं आज मॅगडीमध्ये काहीच गर्दी नाही काहीच कोण झालेलं नाही काही 2-4 मुली वगैरे नाही का जी पाळत नाहीत किंवा ही ती किंवा आउट ऑफ हिंदू धर्मातले असे आलेले असा विषय तुम्हाला दाखवतो क्राऊड किती आहे इकडं पण सगळं मोकळंच आहे इकडं माग सगळं मोकळं सगळ्यांच्या गप्पा छप्पा चालत काही विषय नाही इकडं कोणाला बिनकामाची ना आणि तू कामाचा आहे काय कामाचा आहे तू काय काम करतो सर्व्हिस एकटाच करतो का कंपनीमधून मी अशी माझी अपेक्षा आहे आणि कृष्णालाच मॅनेजर करा हा मला शिफ्ट मॅनेजर करून टाका शिफ्ट मॅनेजर करा लोगो बघा माझा ब्रँड माझे नाव आहे आणि कस्टमर फक्त इथं एकच बसलाय एक इकडं आणि एक इकडं हे दोघं गप्पा मारतात बर हाय गाईज आम्ही आता चाललोय कुठे चाललोय ओमकार सांग कुठे चाललोय आता आपण चाललेलो आहोत सिद्धेश्वर मंदिर बारामतीला मेन पेठेत आतमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे प्राचीन काळातलं महादेवाचं मंदिर आहे आणि आपण तिकडे चाललोय का चाललोय आणि रात्रीच्या किती वाजले तुझ्या फोन मध्ये दाखव रात्रीच्या वाजले मित्रांनो 3 किती 2:30 नाही म्हणू शकत किती म्हणू शकतो तू दाखव 2 वाजून 18 मिनिटं झाली 2 18 क्यूटा इज द ओमकार न्यू क्यूटा इन द हाऊस ओके गाईज नो प्रॉब्लेम सो लाईट व्हेरी लाईट इन द हाऊस डिडंट सी फ्रंट लाईट ऑन येस आणि चाललोय महाशिवरात्री आज स्पेशल ओकेजन आहे महाशिवरात्री आज आहे देवाचं लग्न आहे म्हणजेच शंकर भगवान आणि त्यांच्या अर्धांगिनी पार्वती यांचं विवाह सोहळा संपन्न होणार आहे विवाह सोहळा संपन्न होणार आहे आज रात्री 3:30चा मुहूर्त आहे असा विषय लांबधरकी 3:30चा मुहूर्त आहे असा विषय त्यामुळे आम्ही चाललोय आता 2:30 वाजलेत जवळपास आम्हाला जाऊस तर 3 कशा पण वाजल्याल आणि मग आम्ही चाललो डायरेक्ट तुम्हाला तिथला सीन दाखवतो डेकोरेशन काय कसं काय नियोजन आहे मी काय हातात फोन पकडलेला नाही ओमकारनं पकडलाय त्यामुळे जरा त्याची तारंबळ झाली तुम्हाला दाखवतो सगळं नियोजन काय विषय लाइटिंग बिटिंग नाही का डेकोरेशन गर्दी सगळं दाखवतो काहीच सीन नाही मी कसं ड्रायव्हिंगवर फोकस करतोय पण मला काय फोकस करता येईल व्लॉगमुळं पुढे किंग चाललाय 5161 रॉयल नंबर 5161 रॉयल नंबर एकटा तपल्या नादात चाललाय त्याला बुलेट आहे त्याला वाटतंय ते एकटा ठीक आहे जाऊ दे आता काय प्रत्येकाच दिवस येतो वेगळं बोलणार होतो प्रत्येक सिंहाचा दिवस येतो माझा मित्र सिंह आहे सिंह चालते काय आणि तसं ह्याचा जन्म गणेश जयंती दिवशी झालता ऋषीचा जन्म गणेश जयंती दिवशी काल पण गेलतो आपण पण काल जरा हुकला आपल्याला वाटलं कालच लग्न आहे पण ते आजच लग्न निघालं दुसऱ्या दिवशी निघला त्यामुळे ते जरा आपला तोंडा बुडला आपण त्यामुळे आज परत एकदा चाललोय सगळं नियोजन चाललंय ह्यांचं
उद्या महाप्रसादाची तयारी चालली. उद्या उपवास सोडण्यासाठी प्रसाद असतो इथं मंदिरात, नाही का अख्खे बारामतीच्या एवढा प्रसाद असतो इथं. बुंदी वगैरे स्वीटमध्ये तयार केली आणि बाकी काय मेन्यू काय माहीत नाही, तर डाळ वगैरे शिजवली, काय विषय नाही. माणसे आचार्य लोक इथे सगळे झोपल्यात, क्लिनिंग केलं एकदम, सगळं पाणी मिनिट टाकून सगळं धुवून काढले मंदिर वरपासनं, असं नियोजन आहे. आणि शेवट फायनली आम्हाला एंट्री मिळाली आतमध्ये, कारण आतमध्ये ही झालं तर विषय सगळं धुवायचं चाललंय नियोजन, सगळं धुतलंय. आता बसायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. हे सगळा स्वयंपाक बिपाक नाही का, स्वयंपाक चाललाय. किती पातेली तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावू शकता किती जेवण किती मोठ्या प्रमाणात असेल. महाप्रसादाचं नियोजन आहे. हे सगळं लॉक होतं, हे सगळं लॉक होतं. आणि आता आम्ही जस्ट त्यांना ओपन करायला लावलं रिक्वेस्ट करून. आता वाजलेत 3, 4 वाजता लग्न लागणार आहेत, 4 वाजता लग्न लागणार आहेत. आणि आम्ही तोपर्यंत घाबरत बसणार आहे, जरा नाही का म्हटलं बसावं इथं, असा विषय. महाशिवस्नानं मलापकर्षस्नानं ददाच अभ्यङ्गस्नानं समर्पयामि. उमामहेश्वराभ्यां नमः. तैलहरिद्रादिस्नानं समर्पयामि. शुक्लोपचारार्थे भस्मं समर्पयामि. हरिद्रव्यं समर्पयामि. उमामहेश्वराभ्यां धूपं दीपं परिकल्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. अक्षदा वाचन झालेले सांगा. झालेली काहीच आतमधली पूजा, अभिषेक, लग्न आणि सर्व विधी पार पडल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आम्ही पण आता तिथला प्रसाद घेतला, मसाले दूध होता प्रसाद. आता वाजलेले आहेत घड्याळात, किती वाजलेले चेक कर बरं एकदा, चेक करून सांग. कसा वेळ गेला ते काही कळलंच नाही. घड्याळात वाजलेले आहेत आता 4:41, 4:41 झाले. 4:41 कसा वेळ गेला काय समजलंच नाही. एवढा वेळ झालं. आम्ही पण कितीला आलो तो 2:41 आलो असेल समथिंग. 4:41 झालेत आत्ता. कसा वेळ गेला काहीच म्हणजे काहीच कळलं नाही. आतमध्ये होतो, तिथं बसलो जरा वेळ 4:41 पासून. बाहेर बघतो आतमध्ये खूप गर्दी झाली आता सध्याला आतमध्ये खूप गर्दी झाली असा विषय. आणि आम्ही पण आलो तिथमध्ये. आतमध्ये थांबल्यानंतर नाही का तिथली पॉझिटिव्ह एनर्जी वेगळीच होती. तिथलं मंत्र ही ती नाही का सगळं चालू होतं, आरती झाली, एकदम प्रसन्न वाटलं. एकदम प्रसन्न वाटलं. पहाटे आपण 4 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून आपण तिथंच होतो. आता वाजल्यात 4:45. ज्यावेळेस आम्ही 2 वाजता उठलो, सगळं आटपलंय तिथलं. प्रसाद वगैरे आपण घेतलेला आहे.
आणि आता चाललेलो होतो आपण रूमच्या दिशेनं. ज्यावेळेस आम्ही 2 वाजता उठलो त्या रूमवरनं निघण्यासाठी त्यावेळेस आमच्या डोळ्यावरती फुल झोप होती. आम्ही तिथं गेलो तरी पण आमच्या डोळ्यावरती झोपच होती. मंदिराचे गेट बंद होते. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, आत गेलो तरी पण आमच्या डोळ्यावर झोपच होती. पण ज्यावेळेस पूजेचा विधी सुरू झाला, कानावरती मंत्र पडले, त्यावेळेस आम्हाला एकदम पॉझिटिव्ह वाटलं. आणि आता आमचे डोळे बघू शकता, थोडं पण तुम्हाला वाटणार नाही की डोळ्यावर झोप आहे किंवा काय. एकदम इतकी एनर्जी, एवढं प्रसन्न असं वातावरण, एवढं नाही का आता फील झालं आतमध्ये. असं ही सांगून शब्दाने तुम्हाला पण कळणार नाही, कोणाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही. इथं म्हणजे कुठलं पण असं कार्य चालू असतं तिथं तुम्ही जात नाही, तुम्हाला ते फील होत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. चालते गाईज, महाशिवरात्री दिवशी एवढंच. बारामतीमध्ये सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हा व्लॉग दुसऱ्या दिवशी येणार आहे, त्यामुळे तरी पण तुम्हाला शुभेच्छा, काहीच विषय नाही. आणि ज्यांना कुणाला बारामतीत यायचं असेल किंवा जे येऊन गेलेले असतील त्यांना रिव्ह्यू टाका. गुगलला सिद्धेश्वर मंदिर जरी, सिद्धेश्वर टेम्पल जरी सर्च केलं तरी येईल, काहीच अडचण नाही. आणि जे येऊन गेलेत त्यांनी सांगा कसं काय काय. चालते, बाय गाईज. लाईक, बाय बाय. शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया डायरेक्ट थेट. तोपर्यंत स्टे ट्यून.